तर नमस्कार गवलनो, आज मी एक नवीन स्टोरी घेऊन आले. ही माझ्या मित्रानं अमय याने मला सेंड केली आहे. तर सगळ्यात पहिलं मला त्याला थँक्स म्हणावंसं वाटेल, कारण की जेव्हा मी जो मागचा व्हिडिओ होता ज्यामध्ये मी सांगितलेलं की तुमच्याकडे जर स्टोरीज असतील तर त्या मला नक्की पाठवा. तर त्याने विदिन 5 टू 10 मिनिट्समध्ये मला ही स्टोरी लिहून पाठवली आणि त्यावरती तो हेही बोलला की ठीक आहे, अजून तुला जर स्टोरीज काही हव्या असतील तर मी नक्की तुला पाठवेन. जेव्हा तुम्ही असं स्वतःहून जेव्हा सपोर्ट करता ना, तेव्हा खूप बरं वाटतं आणि एक आम्हाला सुद्धा एक एनर्जी येते की भाई व्हिडिओ अजून आणेन, अजून प्रयत्न करेन व्हिडिओजमध्ये काहीतरी चांगलं आणण्याचा. सो तुम्ही सुद्धा तुमच्याकडे काही स्टोरीज असतील तर मला पाठवा नक्की. तर आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूया आता. तर ही स्टोरी आहे त्याच्या कॉलेज टाईमची. जेव्हा कॉलेज टाईममध्ये आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो, जेव्हा आपण 4 फ्रेंड्स एकत्र बसतो आणि भुताच्या गोष्टी रंगतात किंवा अशा कुठल्यातरी ठिकाणी जायचं ठरतं, की जिथे हॉरर गोष्टी काही घडल्या असतील किंवा त्याची काहीतरी हिस्ट्री असेल. तर ती लोकं सुद्धा जेव्हा कॉलेजमध्ये होती, 2013 ची ही गोष्ट आहे. ती लोकं जेव्हा कॉलेजमध्ये होती, 7-8 जणांचा त्यांचा ग्रुप होता आणि कॉलेजमध्ये जसं बोलता-बोलता त्यांचा विषय निघाला, की आज बंक मारूया. म्हणून ती लोकांनी ठरवलं, की आज बंक मारून कुठेतरी मस्तपैकी हॉरर प्लेस आपण जाऊन येऊया. तर हॉरर प्लेसवरती जायचं ठरलं, तर त्यांच्यातल्या एका मित्राने सांगितलं, की "आज ना आपण डिसोजा चॉल आहे आमच्या इथे, तिथे आपण जाऊया. मस्त तिथे खरंच तिथे घडलेल्या काही गोष्टी खऱ्या आहेत की नाही. आपण एक मस्त एक्सप्लोर करू तिथे आणि बघूया आपल्यासोबत सुद्धा त्या गोष्टी घडतात का?" तर अमय आणि त्याच्या मित्रांचं असं ठरलं, की आपण तिथे जायचं आणि तिथे जाऊन मस्तपैकी बघून यायचं, की तिथे गोष्टी खऱ्या आहेत किंवा नाही आहेत, या सगळं. तर हे सगळे जणांनी तिकडे जाण्याचं ठरवलं तर सर्वांचं एकच ठरलेलं, की आपण सगळ्यांनी जायचं खरं, पण संध्याकाळ होण्याआधी आपल्याला परत रिटर्न यायचंय. कारण की प्रत्येकाच्या मनात कितीही सगळेजण सिग्मा मेल बनून गेले, तरी पण मनात एक कुठेतरी ती भीती असते, की अशा ठिकाणी जाताना माणूस 4 वेळा विचार करतो, की आपण जातोय, परत येऊ की नाही? किंवा आपल्यासोबत येताना कोणाला आपण 7 जण जातोय, तर कोणतरी आठवा आपण परत घेऊन येऊ. असं प्रत्येकाच्या मनात ही भीती असतेच. सगळे दाखवतात, की मी नाही घाबरत, नाही घाबरत. तर मनात एक भीती असतेच सगळ्यांच्या. तर विषय असा झाला, की अमय आणि त्याचे मित्र तिथे येऊन पोहोचले. तर जेव्हा ना ती लोकं त्या विहिरीकडे आली ना, तेव्हा त्या विहिरीची एक वेगळीच वाइब होती. म्हणजे त्यांना असं जाणवत होतं, की त्या विहिरीतून ना त्यांना कोणीतरी असं बोलवतंय, हेल्पसाठी बोलवतंय, की मला हेल्प कर किंवा काय, म्हणजे एक वेगळंच एक निगेटिव्हिटी त्यांना खेचत होती त्या विहिरीकडे. तर मस्ती-मस्ती मजाकमध्ये त्यांनी विहिरीकडे होते, ती लोकं मस्ती मजाक चालू होता. तर ना त्यांच्यातला एक मित्र ना मध्येच ओरडला तर सगळे त्याला ओरडायला लागले, "भाई नको असं काय करू, आम्हाला पण भीती वाटते. जरी इथे आलोय तरी आपल्याला नीट घरी जायचंय." म्हणून त्या लोकांनी त्याला बडबडायला सुरुवात केली. तर तो ना लिटरली पूर्ण घाबरला होता, की म्हणजे त्याने नक्की काय पाहिलं होतं आणि काय नाही हे फक्त त्यालाच माहिती, की त्याने काय इमॅजिन केलं होतं. तर तो बोलला, "मी आता पाण्यात जेव्हा वाकून बघितलं ना, मला लिटरली कोणीतरी वरती बसलेलं असं दिसलं." तर सगळे त्याला असं बोलायला लागले, की "नको बाबा, असं काही नसेल. आता आपण हे सगळं विचार करतोय ना, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या जाणवतायत. असं काही विचार करू नको, असं काही नसणार." म्हणून सगळ्यांची आतून पूर्ण वाट लागून गेली होती. सगळे घाबरून गेले होते, की "बाई नाही, काहीतरी आहे इथे. इथून लवकर बाहेर पडलेलं बरं." आणि तिथे ना बाजूला एक असं ट्री होतं. त्याची पण एक वेगळीच वाइब होती. म्हणजे ते ट्री बघूनच एकदम विचित्र आणि एकदम भयानक वाटत होतं. म्हणून ह्या लोकांनी ना त्या ट्रीला असं नीट ती लोकं बघत होते. तर वरती जेव्हा त्यांनी ट्रीकडे बघितलं, झाडाकडे जेव्हा वरती पाहिलं, तर त्यांना ना एक फडका असा, एक काहीतरी कापड होतं ते फडकताना त्यांना दिसलं. तर तेव्हा ते त्याला बोलले, "अरे बाबा, हे बघून तू घाबरलास, तिथे कोणी नव्हतं." पण तो ना खूप घाबरला होता, खूप म्हणजे खूप. कारण की जो बघतो त्यालाच माहीत असतं, की आपण काय बघितलंय, समोरचं आपल्याला समजू शकत नाही. सो तो त्यांना हेच कन्व्हिन्स करत होता, की "मी बघितलं, मला माहिती आहे, मी तुम्हाला ते सांगू पण शकत नाही, असं मी बघितलंय तिथे." तर सगळे त्याला बोलायला लागले, "ठीक आहे, जाऊ देत. आपण आता जाऊया. इथून बाहेर पडायचाच जास्तीत जास्त प्रयत्न करू." पण ना अशी एक काहीतरी वाईब होती ना, जी त्यांना तिथून बाहेर पडायलाच देत नव्हती. ती लोकं खूप विचार करत होते, की जाऊया, जाऊया, निघूया इथून, बाहेर पडूया. पण एक काहीतरी निगेटिव्हिटी होती ना, ती त्यांना नुसती रोकत होती, की "नाही बाबा, तुम्ही लोकांनी जरा थांबा." म्हणजे कोणीतरी त्यांना ना थांबायला लावतंय तिथे. आणि काही वेळानंतर ना त्यांना म्हणजे असं एक वेगळंच काहीतरी फील व्हायला लागलं. एक तर ते म्हणजे जेव्हा मला अमेयने ही स्टोरी सांगितली, तो मला बोलला, की "आम्ही एवढ्या उकाड्यात म्हणजे एवढ्या गरमीमध्ये गेलेलो, एवढ्या सगळे एप्रिल-मे महिन्याचा म्हणजे एप्रिल-मे वाली गरमी होती. पण तरी पण त्या विहिरीकडे किंवा त्या पूर्ण जागेवरती ना एक वेगळंच ॲटमॉस्फिअर होतं. एक वेगळीच थंडावा होता. म्हणजे त्यांना सुद्धा हे थोडंसं शॉकिंग वाटलं, की असं कसं असू शकतं? पण तरी पण ती लोकं जेव्हा विहिरीकडे गेली, तेव्हा त्यांना वाटलं, "अरे, पाण्याचं ठिकाण आहे म्हणून थंड वाटत असेल." पण तो पूर्ण एरियाच जेव्हा त्यांना थंड-थंड फील होत होता ना, तेव्हा त्यांना कुठेतरी वाटलं, की नाही, ह्या जागेवरती काहीतरी आहे. लोकं सांगतात, ज्या स्टोरी सांगतात त्या खोट्या नाहीयेत. काहीतरी त्या जागेवरती आहे. थोड्या वेळानंतर ना, ही लोकं तिथून जायला निघाली, बाहेर पडायला बघत होती. तर ह्यांना ना नुसतं असं काहीतरी जाणवत होतं, की कोणीतरी आपल्या मागून जातंय, कोणीतरी हाक मारतंय, कोणीतरी मदतीसाठी हाक मारतंय. म्हणजे ना प्रत्येकाला एक वेगवेगळा एक्सपिरियन्स येत होता. प्रत्येक जण काही ना काहीतरी वेगवेगळं. पण तेव्हा ना कोणी काहीच बोलत नव्हतं. कोणी एकमेकांना काही सांगत नव्हतं, की "भाई मला असा आवाज येतोय" किंवा "मला असं फील होतंय." कारण की कसं होतं, एकाला जर सांगितलं तर दुसरा घाबरणार, दुसरा घाबरला, तिसरा घाबरणार. असं घाबरून मग सगळेच घाबरले तर मग प्रॉब्लेम आहे. तिथून बाहेरही पडायचं होतं. म्हणून तेव्हा कोणी काही डिस्कस करत नव्हतं. प्रत्येकाला माहित होतं आपण मस्ती केलीये, अंगाशी आलीये, सो आपण इथून
लवकरात लवकर बाहेर पडायचं बघूया. मग थोड्या वेळाने काळोख वगैरे व्हायला लागलेला, कारण की 5-6 वाजलेले. मग त्यांनी ठरवलं, की आपण आता जाऊया. खूप काळोख होईल, आपल्याला आता इथून बाहेर पडावंच लागेल. मग जेव्हा ती लोकं बाहेर पडत होती ना, तेव्हा त्यांना एकदम म्हणजे एकदम असं काहीतरी जाणवलं, की कोणतरी मागून असं पटकन धावत गेलंय. म्हणून त्या लोकांनी मागे वळून पाहिलं तर ऑब्व्हियस आहे कोणीच नव्हतं. मग तेव्हा ह्या सगळ्यांची म्हणजे सगळ्यांची वाट लागलेली. सगळे घाबरून गेले होते. ही लोकं फटाफट तिथून निघाली आणि एका ठिकाणी मंदिरात वगैरे जाऊन पोहोचले, की बाबा झाली आमची चूक. आम्ही गेलो तिथे जाऊन आलो. पण असं काही पुन्हा होऊ नये. आम्ही पुन्हा ह्या गोष्टी करणार नाही. पुन्हा ह्या गोष्टींमध्ये पडणार नाही. म्हणून ती लोकं तिथून देवाला पाया वगैरे पडून तिथून निघाले. मग जेव्हा दुसऱ्या दिवशी ते लोकं कॉलेजमध्ये हे सगळं डिस्कस करत होते, की बाबा मला असं फील झालं. एक मित्र सांगत होता, "अरे नाही रे, कोणीतरी हाक मारत होतं. मी स्वतः फील केलं, की कोणीतरी हाक मारली." दुसरा सांगत होता, "नाही रे, तिथे निगेटिव्हिटी फील होतच होती. काही ना काहीतरी असं वेगळंच फील होत होतं. तिथे जाऊन घुसमटल्यासारखं पण वाटत होतं आणि एवढी थंडी पण जाणवत होती." प्रत्येक जणाचे वेगवेगळे काही ना काहीतरी एक्सपिरियन्स होते. मग तेव्हा तिथल्या एका फ्रेंडने त्यांना सांगितलं, की "हां रे, काल अमावास्या होती, त्यामुळे पण तुम्हाला फील झालं असेल." तर ह्या लोकांना तेव्हा माहिती नव्हतं, की काल अमावास्या वगैरे होती किंवा काय होतं. मग हे लोकांनी म्हणजे ती लोकं लिटरली देवाला थँक्स म्हणत होते, की "आम्हाला तू सुखरूप घरी आणलंस हेच खूप आहे आमच्यासाठी." कारण की तिथून परत बाहेर येणं हेच मोठा टास्क होता. कारण की ती लोकं प्रत्येकजण म्हणजे जेव्हा मला अमय सांगत होता, तो मला बोलला, की "आम्हाला म्हणजे शेवटपर्यंत असं वाटतच नव्हतं, की आम्ही बाहेर पडू." कारण की जेव्हा आम्ही बाहेर पडायचं म्हणायचो ना, तेव्हा अशी काहीतरी निगेटिव्हिटी होती ना, ती आम्हाला तिथेच थांबायला मजबूर करत होती. आम्हाला बाहेर पडायलाच देत नव्हती ती निगेटिव्हिटी. पण कसं करून ती लोकं देवाचं नाव घेत वगैरे बाहेर पडले आणि सेफली आले. तर जेव्हा त्यांना दुसऱ्या दिवशी कळलं, की तिथे अमावास्या होती, ते लोकं लिटरली म्हणत होते, की जर आम्हाला माहीत असतं ना, की अमावास्या होती, तर आम्ही लोकं त्या ठिकाणी गेलोही नसतो. आम्ही हा शहाणपणा सुद्धा केला नसता. बट ती लोकं सुखरूप आले आणि आहेत सगळे छान आहेत. कोणाला नंतर काही त्रासही नाही झाला आणि सगळे छान आता त्यांची लाईफ जगतायत आणि पुन्हा त्यांनी तसा काही एक्सपिरियन्स घ्यायचा प्रयत्न केला सुद्धा नाही. तर तुम्हाला कशी वाटली स्टोरी नक्की कळवा. थोडं वर खाली झाली असेल माझ्या बोलण्यामध्ये, अजून नवीन-नवीन आहे. तुम्ही सुद्धा मला अशा स्टोरीज पाठवा. मी आणण्याचा प्रयत्न करेनच तुमच्यासमोर. तर बाकी तुम्हाला स्टोरी कशी वाटली ती नक्की कॉमेंट करा. बाय.